वृद्ध महिला पुरुष ग्राहकांना एसटी स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभे राहून होत आहे होलपट। एसटी बस सवलतीने प्रवास करायचे असेल तर NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे। आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल, परंतु प्रत्यक्ष सवलतीसाठी NCMC कार्डच स्कॅन करावे लागेल। 1 एप्रिल 2026 पासून असे कार्ड नसेल तर पूर्ण बस भाडे द्यावे लागणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून पारशिवनी जिल्हा नागपूर बस स्थानकावर एक ऑनलाईन सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले आहे। लोकांचा प्रचंड प्रतिसाद यास मिळत असून योजना घेणाऱ्या महिला, वृद्ध महिला पुरुष यांची गर्दी उसळली आहे। परंतु या सेंटरवर एसटी महामंडळाने मशीन दिली, पण कागदी गुंडाळी रोल मात्र एकच दिलाय। त्यामुळे कामात स्लो डाऊन सुरू झाला आहे। संबंधितांनी वृद्धास तासनतास रांगेत उभे ठेवले आहे। रांगेतील लोकांना नंबरच्या कुपनची म्हणजेच टोकनची सोय करून दिलेली नाहीये, त्यामुळे अनेकांची ससेहोलपट होत आहे। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गांजरे, वरिष्ठ उपाध्यक्ष रघुनाथ पुंडे, उपाध्यक्ष वामनसिंग बागडी, सहसचिव ज्ञानेश्वर हुलके, कोषाध्यक्ष शकील शेख, संघटन मंत्री ईश्वरजी बरबटे, सहसंघटन मंत्री आशिष पाटील, तालुका प्रमुख नरेश उराडे, कार्याध्यक्ष श्याम खंडाळकर, रोजगार सृजन प्रमुख रमेश नान्हे, प्रचार प्रमुख रुपेश खंडारे, प्रसार प्रमुख सतीश साकोरे तसेच ज्येष्ठ पत्रकार पुनादासजी गजभिये व इतर सदस्य मंडळी यावेळी हजर होते। पुढाकार समाचार सहसंपादक सतीश साकोरे सोबत प्रतिनिधी पुनादास गजभिये, पारशिवनी, नागपूर।